तर मुंबई महापालिका निवडणुकीला आपण बघतोय चांगलाच रंग चढलाय। कारण ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर आता भाजपचे नेते अण्णामलाईनं ठाकरेंना आव्हान दिलं। नेमकं अण्णामलाईनं काय म्हटलंय आणि मलाईच्या या वक्तव्यावरून मुंबईचं राजकारण मात्र कसं तापलंय पाहूयात या रिपोर्टमध्ये। मलाईवरून मुंबई तापली। मुंबईत येतो पाय छाटून दाखवा। अण्णामलाईचं राज ठाकरेंना चॅलेंज। Bombay is not a Maharashtra city, it is an international city. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? भडव्या तुझाच काय संबंध आहे इथे याचा? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। त्यातच तामिळनाडूतील भाजपचे नेते अण्णामलाईनं मुंबई महाराष्ट्राची नसल्याचं वक्तव्य करून थेट मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का लावलाय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यानं असं वक्तव्य केल्यानंतर ठाकरेंच्या मुंबईतल्या संयुक्त सभेत त्याचा उल्लेख अपेक्षितच होता। साहजिकच ठाकरे बंधूंनी आपल्या सभेतून अण्णामलाईच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतलाय। काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? भडव्या तुझाच काय संबंध आहे इथे याचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी। आमची मुंबई, मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं। मला आता भीती वाटते, म्हणजे भीती तर वाटत नाही, कारण तुम्ही एवढे म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का? आणि तो अण्णामलाई आला, त्याला मला खास धन्यवाद द्यायचे। का धन्यवाद? कारण तो नकळत बोलून गेला, भाजपच्या मनातलं जे काळं आहे तो ते बोलून गेलेलं आहे। एवढंच नाही तर मुंबई महाराष्ट्राची नाही हे वक्तव्य करणाऱ्या अण्णामलाईनं आता पुन्हा मी मुंबईला येतोय, माझे पाय छाटून दाखवा असं म्हणत मराठी अस्मितेला आव्हान दिलंय। मला धमकावणारे आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे दोघं कोण आहेत? मी शेतकऱ्याचा मुलगा असून अशा धमक्यांना घाबरत नाही। मी मुंबईत नक्की येणार आहे। हिम्मत असेल तर पाय कापून दाखवा। जर मी अशा धमक्यांना घाबरलो असतो तर आज राजकारणात नसतो। केवळ मला शिव्या देण्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं। दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी अण्णामलाईबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप आमदार तमिळसेल्वन आणि डी राजा यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। अण्णामलाई जी कोई गलत बोला ही नहीं। अण्णामलाई जी का विषय को ऊपर सीनियर पॉलिटिशियन राज ठाकरे साहब ने गलत बोला। रसमलाई किसमलाई ऐसा बोलना गलत है। उनका बहुत तमिल वाला का तरफ से, साउथ वाला का तरफ से बहुत विरोध करता हूँ। उनको लुंगी उठाओ, पुंगी बजाओ। सीनियर पॉलिटिशियन का ये विषय तो शर्म होना चाहिए, ये विषय के ऊपर ऐसा बोलना नहीं चाहिए। खरं तर मुंबईतल्या 4 लाख दक्षिण भारतीय मतदारांसाठी अण्णामलाई आले होते आणि ते बरळले। मुंबईत येऊन त्यांनी मुंबईकरांची कुरापत काढली। आधी कृपाशंकर सिंग आणि आता अण्णामलाई यांची अशी मुक्ताफळं म्हणजे मराठी माणसाच्या मनावरचा घाव आहे। मराठी माणूस अशा नेत्यांना 15 तारखेला कोणती जागा दाखवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।